कर्तव्याची कोणतीही जाणीव व जबाबदारीचे गांभीर्य नसलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ म्हणजेच MSEBीच्या आशीर्वादाने शहरात रात्री रोजच वीज गायब झालेली असते हे भयानक वास्तव आहे। पूर्वी जोराचा पाऊस आला की लाईट जात असत आणि ते साहजिकच होते, परंतु हल्लीच्या काळात पावसाची चाहूल जरी असली की तासभर आधीच घरातील आणि रस्त्यावरील दिवे गायब होतात आणि सारे शहर अंधारात गुडूप होऊन जाते। ही शोकांतिका आहे, परंतु याचे दुःख ना कोणा कर्मचाऱ्याला की कोणत्या अधिकाऱ्याला। या लोकांना फक्त नोकरीतील हक्क समजतात, कर्तव्य नाही। या विभागात जे कर्मचारी भरले आहेत ते अगदीच नवखे असावेत, त्यांना शहरातील विजेच्या जाळ्याची कल्पना नसावी, अथवा एक कर्मचारीच कामचोर असावेत, किंवा यांना बोलणारे कोणी राहिले नसावेत, किंवा यांनी कर्तव्यात कसूर केली तरी शिक्षा देण्याची कोणाची हिंमत नसेल, किंवा ते जनतेला घाबरत नसावेत असेच वाटत असल्याचे माजी नगरसेवक जयंत येलुरकर यांनी स्पष्ट केले। हे खेडे आहे की महानगर की आपली जगण्याची पातळी खालवली आहे अशी खंतही येलुरकर यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी जयंत येलुरकर, अहमदनगर शहरातील एक नागरिक या नात्याने मी आपल्या सर्वांशीच संवाद साधू इच्छितो। आपलं अहमदनगर तसं ऐतिहासिक आहे, पंचशताब्दीचा वारसा लाभलेलं शहर आहे। एकेकाळी इथे रस्त्यावर मशाली असायच्या, पेटत्या प्रकाश दिसण्यासाठी, प्रकाश शिरण्यासाठी। त्याच पद्धतीने इथल्या नागरिकांनी सुद्धा त्या इतिहासात राहावं, रममान व्हावं, तो इतिहासाचा वारसा इथल्या आजच्या नगरकरांनी सुद्धा जपावा अशीच काहीशी इच्छा इथल्या वीज महामंडळाची दिसते। याचं कारण असं की गेल्या काही दिवसापासून या अहमदनगर शहरामध्ये, विशेषतः सावडी भागामध्ये दररोज 4 ते 5 तास वीज गायब होत असते। पूर्ण शहर अंधारात गुडूप झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो इतिहासाचा पूर्वीचा एखादा दाखला होता की पूर्वीच्या मशाली असायच्या त्या रस्त्यावर, घरामध्ये मशाली असायच्या, त्या प्रकाशामध्ये आपण आताही त्या इतिहासामध्ये रममान व्हा आणि तो इतिहास जगा असं काहीतरी वीज महामंडळाची इच्छा असेल। याचं कारण असं की महाराष्ट्र राज्याची वीज देऊन सेवा करणारे हे महामंडळ नगर शहरामध्ये इतक्या अशा पद्धतीने आकारक्षम असेल याचं ही खऱ्या अर्थानं या महामंडळाची शोकांतिका आहे। आज गेल्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने वीज जाते आणि संपूर्ण शहर हे अंधारात गुडूप होतं, याच्यासारखी शोकांतिका कोणत्याही शहराची नसावी असं मला वाटतं। आज आपल्या या शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडतात, अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत। याला खत पाणी घालण्याचं काम वीज महामंडळ हे वीज लाईट वगैरे सगळे बंद करून त्या चोरांना खऱ्या अर्थाने आश्रय द्यायचं काम करते असा आता मला संशय वाटू लागला। ज्यांच्या मध्यमवर्गीयांच्या, ज्या गरिबांच्या एखाद्या आजीच्या गळ्यातली सोन्याची चेन जर एखादा अंधाराचा फायदा घेऊन चोरून घेऊन जात असेल, ओढून घेऊन जात असेल, एखाद्या महिलेचं मंगळसूत्र ओढून घेऊन जात असेल, तर त्या महिलेच्या कुटुंबावर कशा पद्धतीने परिस्थिती येते हे त्या कुटुंबालाच कल्पना आहे। फक्त चोरी झाली आणि त्या चोरावर पकडा म्हणण्यापेक्षा आता वीज महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा आता त्यांना सहआरोपी केलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने। कोणत्याही वीज मंडळाच्या सावडी भागामध्ये फोन करावा, लाईट गेल्यानंतर 5-5 तास फोन केल्यानंतर, लाईट गेल्यानंतर आपण फोन करायचा, कायम सतत या महामंडळाचे फोन कायम बंद असतात, कायम एंगेज असतात। आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन करावा संबंधित तर त्यांनी सांगायचं तेच काम चालू आहे। रोज जनरेटर बांधायचं असतं का? रोज MSEBीचं काम कोणतं का असतं? आज पूर्वी एक काळ असा असायचा, एक 25 वर्षापूर्वीची गोष्ट घ्या की जर पाऊस आल्यानंतर काही भागामध्ये शहरामध्ये लाईट जायची, आम्ही तेही समजून घ्यायचो, ते शिकवत लागतो। परंतु आजची परिस्थिती अशी, थोडंसं पावसाळी वातावरण झालं, पाऊस जरी आला नाही तरी सुद्धा 1 तास आधीच लाईट जाते। मग 4 तास पाऊस जरी आला नाही तर 4 ते 5-6 तास लाईट गेलेली असते। आज एवढ्या या उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या थकलेला माणूस
आपलं शांतपणे झोपून जावं. आपल्या सकाळी कामावर जायचे, या इथून जावं, या इथून तो झोप पडत असेल आणि त्याला त्या उष्णतेने त्याची झोपमोड होत असेल, त्याला अंधारातच सामना करावा लागत असेल, तर याला जबाबदार कोण आहे? हे आकारक्षम कर्मचारी का अधिकारी? या अधिकाऱ्यांना स्वतःच्या पगार वाढ करताना बरं कर्तव्य दिसतं, स्वतःचं हक्क समजतात, कर्तव्य का समजत नाही? जर निम सरकारी अधिकारी कर्मचारी जर अशा पद्धतीने निगरगट्टपणाने आणि कोणत्याही प्रकारची लोकांची काळजी न घेता काम करत असेल तर या लोकांचा काही अधिकार नाही या इथे नोकरी करण्याचा. मला असं वाटतं की सगळी मंडळी या नगरच्या शहरातील लोकांना एक तर घाबरत नाहीत, अधिकाऱ्यांना कोणी जुमानत नाहीत किंवा आमचं कोणीही वाकडं करत नाही ही त्यांची कदाचित भावना असेल. या सगळ्या बेमुहूर्तखोर कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही आणि हे शहर कायमच अंधारात बुडत असेल तर एक नगरकारी या नात्याने आम्हा काही युवकांना, आम्हा काही तरुणांना, जागरूक पदाधिकाऱ्यांना, जागरूक नागरिकांना एकत्र येऊन आम्हाला इथे लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल. हे सगळंच कल्पनेच्या पलीकडचं झालंय. असंही झालंय. आम्ही समजू शकतो की एखाद्या ठिकाणी असू शकतो एखादा प्रश्न निर्माण होतो, वीज गेली, त्याला काही कारण असेल तर काय हरकत नाही. रोज 4 आणि 5 तास जर लाईट जात असेल, लाईट गायब होत असेल, चोरीच्या घटना घडत असेल, चेन स्नॅपिंग होत असेल, एवढं असूनही जे जबाबदार मंडळी जे या सरकारचा पगार घेतात या मंडळींना त्याचं काही जर वाटेल असं झालं असेल तर आम्ही नगरकर इतक्या दिवस शांत बसवू शकत नाही. हे मी या सगळ्या मंडळाच्या या बेमुहूर्तखोर बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, थोडी तरी शरम ठेवावी की तुमच्या कर्मचाऱ्यांच्या त्या ऑफिसमध्ये बंद तुमचे काम, फोन कायम बंद, नागरिकांची थट्टा लावली का तुम्ही लोकांनी? त्यामुळे मला असं वाटतं की या महामंडळाची शोकांतिका आहे. एकतर पहिली गोष्ट अशी की इथले कर्मचारी एकतर नवीन भरले असावेत, या सगळ्या लोकांना कोणत्या प्रकारची काही इथल्या विजेची जी काही सगळी सांगड आहे याची माहिती नसावी, किंवा हे मंडळी सगळी केवळ काम चुकारपणे आपलं 1 तारखेच्या पगाराची वाट पाहत असावी असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या या नगरमध्ये जर रोजच अंधारात बुडायला लागलं आणि चोरीच्या घटना घडत असतील तर या वीज महामंडळाचे संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवर त्यांना सहआरोपी करावे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे अशी मी एक नगरकारी अधिकाऱ्यांनी विनंती करतो. धन्यवाद. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.